ओके, नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. तर आपण इयत्ता 10वीचा चौथा धडा स्टार्ट केलेला आहे मॅथमॅटिक्स 2चा. धड्याचं नाव आहे भौमितिक रचना जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन. त्याच्यामध्ये दोनच प्रॅक्टिस सेट आहे, दोनच सराव संच आहे. ते दोन्ही सराव संच आज आपल्या आता फिनिश होणार आहे. म्हणजे सराव संच आपण उद्या घेणार आहोत, पण दुसऱ्या सराव संचामध्ये जो शिकवायचा भाग आहे तो मात्र आज आता संपणार आहे. आपण काय करतोय, याचा पहिला प्रॅक्टिस सेट तर आपलं झालेलाच आहे ऑलरेडी. दुसऱ्या प्रॅक्टिस सेटसाठी पण आपण सुरुवात केलेली आहे. दुसऱ्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण वर्तुळाला स्पर्शिका काढतोय बघा, टँजंट काढतोय सर्कलला. टँजंट काढण्याचे आपण दोन प्रकार शिकतोय बघा. पहिला प्रकार काय होता बघा, प्रश्न 2 आहे आपल्याकडे. टँजंट काढण्याचे प्रश्न 2 आहे. नंबर 1, पहिला प्रश्न असा होता की एक वर्तुळ काढा, वर्तुळावर एक बिंदू घेतला. दुसरा प्रश्न होता की एक वर्तुळ काढा आणि वर्तुळात जीवा काढा. जीवा कशी काढायची तुम्हाला माहित झालेली आहे सगळ्यांना, की एक बिंदू मनाने घ्यावा लागतो आणि दुसऱ्याचा चॉप मारावा लागतो मोजून. हे दोन प्रकार आहे गणिताचे दोन प्रकार आहे, एक मनाने बिंदू घेण्याचा आणि एक जीवा काढण्याचा. पण या प्रकारात सुद्धा दोन प्रकारे स्पर्शिका काढता येते बघा ना. इथे पण मनाने बिंदू आहे आणि इथे सुद्धा स्पर्शिका आहे. लक्ष द्या, गणिताचे दोन प्रकार, एक मनाने बिंदू घेण्याचं आणि एक जीवा काढण्याचा. जीवा काढताना तुम्हाला काय करावं लागतं, जीवेची जी लांबी दिलेली असते त्यांनी समजा 5 सेंटीमीटर दिलेली, एक बिंदू मनाने घ्यावा लागतो, दुसरा काय मारावा लागतो, चॉप. तर याच्या पण दोन पद्धती, एक केंद्राचा वापर करून आणि एक केंद्राचा वापर न करता. गणित दोन मनाने बिंदू जीवा, मनाने बिंदू जीवा, मनाने बिंदू जीवा. पद्धती दोन, केंद्राचा वापर करून आणि वापर न करता. आता वापर करून म्हटलं काय करावं लागतं, इथून असा एक किरण काढावा लागतो, याच्यावर ठेवा छोटा चॉप. हे बघा लोखंड इथं ठेवा छोटा चॉप, मग थोडं अंतर मोठं करा, इथं ठेवा वर चॉप खाली चॉप. बघा प्रश्न तोच आहे. पण स्पर्शिका कशी काढली मी, केंद्राचा वापर करून. केंद्रातून एक किरण काढा, मग इकडून छोटा चॉप, इथून मोठा चॉप. हा एक प्रकार. आता प्रश्न तोच पण पद्धत वेगळी. केंद्राचा वापर न करता विदाउट युझिंग सेंटर म्हटल्यावर तुम्हाला काय करावं लागतं, इथून असा एक त्रिकोण ड्रॉ करावा लागतो. केला, मग इथं ठेवावं लागतो लोखंड, एक छोटा चॉप मारा. परत लोखंड इथं ठेवा, एक चॉप इकडं मारा. हे बघा, इथून जो चॉप मारला सेम चॉप इकडं मारायचा. मग ह्या दोन बिंदूतला अंतर मोजा आणि मग इथं ठेवून इकडे मारा, झाली स्पर्शिका. बघा प्रश्न सेम आहे बरं का, पण केंद्राचा वापर करून म्हटलं की असा प्रकार आणि केंद्राचा वापर न करता म्हटलं की असा प्रकार. आणि आता प्रश्न चेंज, जीवा आली तर दोनदा प्रोसिजर करावी लागते. केंद्राचा वापर करून म्हटलं इकडे एक चॉप मारा, छोटा चॉप, मोठा चॉप, झाली स्पर्शिका. एक इकडे करा. लक्षात येत असेल तुमच्या सगळ्यांच्या. हे केंद्राचा वापर करून आणि वापर न करता म्हटलं की परत त्रिकोण तयार करा. परत इथे एक चॉप, इकडून एक मारा, यांचा अंतर मोजा, इथे ठेवा चॉप, इकडे स्पर्शिका तिकडे स्पर्शिका. तर ह्या 4 आकृत्या आतापर्यंत आपण शिकलेलो आहे. ह्या 4 आकृत्या जर तुम्हाला आल्या तर तुम्हाला स्पर्शिका काढता येते असा अर्थ होईल. आणि आता मी पुढचा प्रकार दाखवणार आहे. तो पुढचा प्रकार काय आहे बघूया. हे मी कालच्या व्हिडिओत तुम्हाला दिलेलंच आहे. त्याचं होमवर्क तुम्ही सगळ्यांनी कंप्लीट पण केलेलं आहे. बरेच जण आणखी सुद्धा अभ्यास करत नाहीये, त्यांना लक्षात येत नाहीये की वेळ पुढे चाललेली आहे, आता कुणाकडे काहीच पर्याय होणार नाहीये. ऑनलाईन अभ्यास करावाच लागणार आहे तुम्हाला काही दिवस तरी. त्याच्यामुळे बिलकुल टेन्शन घेऊ नका, रिलॅक्समध्ये करत राहा. आपण थोडा अभ्यास करतोय, होमवर्क करायला बिलकुल मागे राहू नका. आता आपण पुढचा प्रकार शिकतोय. प्रकार आहे वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून वर्तुळात स्पर्शिका काढणे. आता पण आपण स्पर्शिकाच काढणार आहोत, पण वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून वर्तुळात स्पर्शिका काढणे. लक्षात घ्या प्रकाराचं नाव, वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून वर्तुळात स्पर्शिका काढणे. ड्रॉ टँजंट्स टू द सर्कल फ्रॉम इट्स एक्सटर्नल पॉइंट. याचा प्रश्न कसा असतो बघा, 3.5 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. ओके, इथं त्या वर्तुळ केंद्रापासून 8.5 सेमी अंतरावरील बिंदूतून स्पर्शिका काढा. म्हणजे काय, ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस 3.5 सेंटीमीटर. कंस्ट्रक्ट टँजंट टू द सर्कल फ्रॉम अ पॉइंट. एका पॉइंट वरून तुम्ही टँजंट काढा, बट इट इज ॲट अ डिस्टन्स 8.5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. याचा अर्थ काय लक्षात घ्या, 3.5 वालं वर्तुळ काढा, असं लक्ष द्या. आता व्यवस्थित लक्ष द्या बरं का. 3.5 वर्तुळ काढा. केंद्राला काही नाव दिलेले की त्यांनी नाही, आपल्या मनाने नाव द्या. काही समजा याला नाव देऊ आपण ए. काढलं एक वर्तुळ 3.5, त्रिज्या 3.5 या मानू. नंतर काय बोलतात की केंद्रापासून 8 सेमी अंतरावर, 8.5 सेमी अंतरावरती एक बिंदू आहे. केंद्रापासून 8.5. आता इथून 8.5 वर एक बिंदू घेऊ. 8.5 किती सेंटीमीटर ते अंतर, 8.5. साहजिकच थोडं दूर येईल, त्याला मी नाव देतो.
8.5 वर बिंदू घेतला बरं का केंद्रापासून. पट्टी इथं लावायची, इथून इथपर्यंत 8.5 घ्यायचं. हे तर 3.5, हे तर वर्तुळ आहे 3.5चं एवढं. 3.5चं वर्तुळ काढा इथून, आणि इथून 8.5 वर पी बिंदू घ्या. आता पी तून स्पर्शिका काढा. तर पी हा वर्तुळाचा कुठला बिंदू आहे? बाहेरचा, एक्सटर्नल पॉईंट आहे पी. आणि इथून जर स्पर्शिका काढायची असेल तर 2 स्पर्शिका निघतात. वर्तुळावरील बिंदूतून एकच निघते, पण बाहेरच्या बिंदूतून 2 स्पर्शिका निघतात. आणि त्या कशा निघतात ते तुम्हाला शिकायचं. आता तुम्हाला प्रश्न इथपर्यंतच दिलेला आहे त्यांनी की याच्यातून स्पर्शिका काढा. आता तुम्हाला टेक्निक शिकायची कशा काढायच्या. रेडी सगळे जण? आता काय करायचं बघा. सगळ्यात पहिल्यांदा ही जी ए आणि पी बिंदू दिसतोय का तुम्हाला, याला दुभागायचं. म्हणजे लोखंड टोक एकदा A1 ठेवायचं. A1 अंदाजे ना, A1 ठेवायचं. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. वर चॉप मारायचा, खाली चॉप मारायचा. ए वरून चॉप मारायचे. कुठून चॉप मारायचे? ए वरून वर खाली, आणि पी वरून पण वर खाली. लक्षात घ्या चॉप कुठून कुठून मारायचे. ए वरून आणि पी वरून. किती मापाचे? अंदाजे अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्या. इथून असं लोखंड टोक इथं लावा, पेन्सिल इथपर्यंत अशी वाढून घ्या. वर चॉप खाली चॉप, वर चॉप खाली चॉप, असं करा. जमेल? हे चॉप कुठून मारलेले लक्षात आले की सगळ्यांच्या? ए आणि पी वरून मारलेली. ए आणि पी वरून. आणि मग ही रेष अशी जोडायची. हा मध्यबिंदू असतो बाळांनो. हा मध्यबिंदू असतो ह्या एपीचा. एपीचा मध्यबिंदू काढतो आपण थोडक्यात. कसा? ए वरून वर चॉप खाली चॉप, पी वरून वर चॉप खाली चॉप. अंदाजे कितीतरी मापाचा, अर्ध्यापेक्षा जास्त. आणि हा मिड पॉईंट मिळवायचा. हा मिड पॉईंट मिळवला. लक्षात राहील इथपर्यंत सगळ्यांना? लक्षात राहील. आता काय करायचं, ही जी उभी रेषिका बाळांनो ही 3 प्रकारची असते. ती कधी कधी वर्तुळाच्या बाहेरून येते. यावेळी ती वर्तुळाच्या बाहेरून आलेली. कधी कधी वर्तुळाच्या आतून येते, आणि कधी कधी वर्तुळाला डायरेक्ट टच करून जाते. ती आपली स्पर्शिका नाहीये, पण ही रेष आपल्याला काढत नाही. त्याच्यानंतर काय करायचं, आता लोखंड टोक इथं ठेवायचं. ह्या बिंदूवर माझ्याकडे लक्ष द्या. या बिंदूवर लोखंड टोक ठेवायचं कंपासचं. ए पर्यंत माप मोजायचं पेन्सिलने, आणि ह्या ए वरून असा घेर घ्यायचा. लक्षात घ्या कंस कसा काढायचा बघा. लोखंड टोक कुठे ठेवायचं? इथं, आणि पेन्सिल ए ला लावायची. लोखंड टोक इथं, पेन्सिल ए ला लावायची ना, असा घेर घ्यायचा वर्तुळावर. असा असं इथं ए वर ठेवायचं, आणि असं चॉक मारायचं. जमेल सगळ्यांना? थोडं आता माझ्याकडे काही कंपोज नाहीये, बट तुम्हाला लक्षात येत असेल. कुठं ठेवलंय? इथं, आणि ए वर पेन्सिल घेतली, असं चॉक मारायचं. मारलं, संपलं. आता काय करायचं, जिथे टच झालं तिथे बिंदू बनवायचं. वर्तुळाला जिथे टच झालं तिथे, इथं टच झालं, इथं टच झालं, 2 ठिकाणी बिंदू बनवायचं. आणि ह्या बिंदूतून आणि पी बिंदूतून अशी एक आरपार रेष काढायची. हिलाच म्हणतात स्पर्शिका. दिस इज कॉल्ड एज अ टँजंट. ह्या बिंदूतून आणि इथपर्यंत, आणि इकडून पण ह्या बिंदूतून आणि पीतून पण एक काय काढायची? टँजंट. अशा 2-2 टँजंट काढायच्या. त्यांना छोट्या विकृतीने नाव द्यायचे. संपलं एकदम. काय केलं? लोखंड टोक इथं ठेवलं, ए पर्यंत पेन्सिल लावली, इथं ठेवलं, ए पर्यंत पेन्सिल लावली, एक कंस काढून घ्यायचं वर्तुळावर असं पूर्ण ए मधून जाणारा कंस. आणि कंस जिथं टच झाला तिथून अशा स्पर्शिका काढायच्या. आणि या दोघींना पण बाण पाहिजे दोन्ही साईडनं. हा प्रकार शिकतोय आज. ओके, मी याच्या आणखी गणित दाखवतो तुम्हाला लक्षात येईल, आणि मग मी त्याचं होमवर्क देतो. ओके, एवढं शिकायचं आहे आज आपल्याला. हीच आकृती शिकायची आपल्याला, आणि याचाच होमवर्क कम्प्लीट करायचा आहे. उद्या आपण याचा प्रॅक्टिस सेट घेऊ. प्रॅक्टिस सेटमध्ये फक्त 7 गणित आहे. उद्या प्रॅक्टिस सेट होईल, संकीर्ण प्रश्न संग्रहावरती पण चर्चा होईल, आणि परवा असेल आपली टेस्ट. लक्षात ठेवा, परवा नाही पण जेव्हा केव्हा मी सांगेन तेव्हा टेस्ट होईल. ओके, मी आणखी 3 गणित दाखवतो तुम्हाला. आपण एकच गणित शिकतोय आज खरं तर, की वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून वर्तुळा स्पर्शिका कशा काढायच्या. आणि इझी एकदम. तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर तुम्हाला लक्षात येईलच काय चाललंय. बघा आता प्रश्न वाचा आणि मग करा कृती. 4 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. वर्तुळ थोडं लेफ्ट साईडला काढायचं. 4 सेमी त्रिज्यावर वर्तुळ काढलं बरं का बाळांना. केंद्राला काही पण नाव देऊन टाकायचं. तुमच्या मनाने नाव द्या. समजा ए नाव केंद्राला. आता ते काय बोलतात, वर्तुळ केंद्रापासून 7 सेमी अंतरावरील बिंदूतून स्पर्शिका काढा. म्हणजे एकदा तुम्ही 4 सेमीचं वर्तुळ तर काढूनच घ्या, पण केंद्रापासून 7 वर एक बिंदू घ्या. मग इथं तुम्ही केंद्राला जर पट्टी लावली तर 7 वर बिंदू तुम्हाला इथं दिसेल, एकदम जवळ दिसेल बघा यावेळी. त्याला नाव द्या. हे 4 सेंटीमीटर अंतर आहे, पण हे सगळं किती आहे? 7 सेंटीमीटर. ते इथं लिहायचं कोपऱ्यावर. जमेल? हे 4 वर्तुळाची त्रिज्या आहे. त्रिज्या 4 आहे, 4 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर. पण हे किती माप आहे? 7 सेंटीमीटर. आता आपल्याला इथून स्पर्शिका काढायची. तर प्रोसिजर काय आहे बघा. इथून स्पर्शिका काढायची, बिंदू वर्तुळाच्या बाहेर आहे तुमचा. आता याच्यातून स्पर्शिका काढताना सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, कर्कटक जे असतं ना, कर्कटक कंपास जो असतो ना तुमचा, त्या कंपासचं पहिल्यांदा लोखंड टोक ए वर ठेवा, आणि एक वर चॉक मारा, एक खाली मारा. मग पी वर ठेवा, परत एक वर मारा, खाली मारा. लक्षात ठेवा.
ए वरून वर खाली चॉप मारा, अंदाजे अर्ध्यापेक्षा जास्त मार्क घ्या आणि वर चॉप खाली चॉप, पी वरून वर चॉप खाली चॉप. थोडक्यात आपण या एपी रेषेला दुभागतो आणि हा दुभागण्याचा जो बिंदू आहे तो मिळवतो. आता आपल्याला अशी रेष ओढावी लागते. यावेळी ती रेष वर्तुळाच्या कुठून आलेली आहे? आतमधून आलेली आहे. तर मी तुम्हाला काय सांगतोय, ही जी उभी रेष असते का ती कधी वर्तुळाच्या आतून येते, कधी वर्तुळाच्या बाहेरून येते, कधी वर्तुळाला अलगद टच करून जाते, कशी असू शकते. ही रेष म्हणजे हा मध्यबिंदू आपल्यासाठी महत्वाचा आहे. हा मध्यबिंदू, हा 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 बिंदू. मग काय करायचं, ह्या बिंदूवर कर्कटक लावायचं, लोखंड टोक इथं ठेवायचं आणि ए पर्यंत पेन्सिल वापरायची. हे बघा, लोखंड टोक इथं ठेवायचं असं आणि पेन्सिल ए पर्यंत घ्यायची, असा घेर मारायचा. जमेल? आणि हा घेर मारला, हा कंस मारला, हा कंस काढला, हा कंस एतून गेला पाहिजे आणि हा कंस वर्तुळाला दोन ठिकाणी टच होतो बघा, एक इथं टच होतो आणि एक इथं टच होतो. हे बिंदू आपल्यासाठी मेन असतात. आणि मग काय करायचं, एक शेवटचं काम करायचं, ह्या बिंदूला या पीला असं जोडायचं. झाली एक टेंजंट. आर पर रेष द्यायची आणि इथून सुद्धा तसंच करायची. ओके बाळांनो, इझी की नाही? एकदम इझी ना? असं करायचं. जमेल तुम्हाला सगळ्यांना? यावेळी तुमची उभी रेष वर्तुळाच्या आत आली, कुठे हे होते, तो बिंदू मेन आहे आपल्यासाठी. त्या बिंदूवर कर्कटक ठेवायचं, त्या बिंदूवर लोखंड टोक ठेवायचं, पेन्सिल एपर्यंत लावायची आणि असं कंस काढायचं. कंस इथून असा, इथून असा, असा बरोबर वाकडा असा कंस काढायचा. जमेल सगळ्यांना? ट्राय करा, व्हिडिओ परत परत बघा, तुम्हाला लक्षात येईलच. आता आणखी एक दुसरा प्रश्न बघा. यावेळी वर्तुळ कितीचं दिलेलं आहे त्यांनी? त्रिज्या किती दिलेली? 3.2 सेंटीमीटर. 3.2 सेंटीमीटर रेडियस असलेले सर्कल काढू. एक सर्कल काढू ज्याची रेडियस 3.2. इथं त्याचं सेंटर आहे समजा. हा सेंटर परत एकदा एज घेतला. आता काय बोलता की कंस्ट्रक्ट टँजंट टू द सर्कल फ्रॉम अ पॉइंट ॲट डिस्टन्स 7.5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. आता हे वर्तुळ आहे 3.2चं आणि आपल्याला बाहेरचा बिंदू 7.5 अंतरावर घ्यायला लागतात. म्हणजे पट्टी इथं लावा आणि 7.5 वर तुमचा हा पी बिंदू आहे. थोडा बाहेर जाईल कारण हे अंतर 3.2च आहे फक्त. 3.2 सेंटीमीटर इथं लिहा बरं का, आणि हे 7.5 सेंटीमीटर. आणि आता प्रोसिजर काय मी परत एकदा सांगतोय, विसरू नका. डोंट फॉरगेट एट ऑल, डोंट फॉरगेट. आता काय करायचं, लोखंड टोक ए वर ठेवायचं, कर्कटकचं टोक वर चॉप खाली चॉप, पी वर ठेवा, वर चॉप खाली चॉप. यावेळी तुम्ही हे जे छेदनबिंदू बघाल ना तुमचे, तर तुमच्या लक्षात येईल की तुमची रेष ही वर्तुळाच्या बाहेरून चालली. जाऊ द्या, तिकडूनही जाऊ, ती रेष उभी रेष कुठूनही जावं, आपल्यासाठी मेन असतो हा मध्यबिंदू. हा बरोबर या खालच्या एकी रेषाखंडाचा मध्यबिंदू असतो हा. आणि मग कर्कटक इथं ठेवा, कर्कटक इथं ठेवा, पेन्सिल ए पर्यंत लावा, कर्कटक इथं ठेवा, पेन्सिल ए पर्यंत लावा आणि असा कंस काढा जो एतून गेला पाहिजे. असा कंस काढला, हा काढला कंस. मग हे दोघं एकमेकांना इथे टच झाले ना वर्तुळाला, ते आपले बिंदू असतात स्पर्शिका काढायचे. म्हणून इथून अशी एक स्पर्शिका काढा, तिथून गेली पाहिजे, बाळांनो इथून गेली पाहिजे, आणि इथून एक स्पर्शिका काढा आणि नाव द्या काही पण एक्स वाय. जमेल? ट्राय करा, एकदम छान आहे. शेवटचं एक दाखवतो आणि मग होमवर्क देतो तुम्हाला. आता काय बोलतात, रेडियस किती बोलतात? 4.1 सेंटीमीटर. रेडियस इज इक्वल टू 4.1 सेंटीमीटर. काढूया आपण 4.1 सेंटीमीटरचं सर्कल. काढूया 4.1 सेंटीमीटर हा बाळांनो रेडियस. हे नाव द्या. आणि आता बोलतात 8.2 सेंटीमीटरवर. 8.2 सेंटर पासून 8.2 म्हणजे इथे येईल तुमचा तो बिंदू. 8.2 या सेंटर पासून, तर हा 8.2 सेंटीमीटर आणि हा 4.1 सेंटीमीटर. सर्कल 4.1चं आहे आणि जो एक्सटर्नल पॉइंट आहे तुमचा तो 8.2 सेंटीमीटरवर बाहेर. ओके. आता आपल्याला काय करायचंय, या पीतून टँजंट काढायचे आहे. पीतून काय काढायचे आहे? टँजंट. टँजंट काढण्याची प्रोसिजर मात्र ते तुम्हाला सांगत नाही. ते फक्त बोलताय की ड्रॉ टँजंट्स फ्रॉम पॉइंट पी. पी बिंदूतून स्पर्शिका काढा. आणि तुम्ही लक्षात घ्या की पी हा वर्तुळाच्या बाहेरचा बिंदू आहे. कालच्या व्हिडिओमध्ये बिंदू वर्तुळावर असायचा, मग तो मनाने घेतलेला किंवा जीवेवाला. लक्षात घ्या बाळांनो, थोडंसं जरा गडबड होत असेल तर मला तुम्ही फोन करून विचारू शकाल. आता हा बाहेरचा बिंदू आहे. ओके. आता काय करायचं, पहिल्यांदा लोखंड टोक ए वर ठेवायचं, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, वर चॉप खाली चॉप, पी वर ठेवा, वर चॉप खाली चॉप. ओके. असे एक बिंदू मिळवायचे. ओके. आता यावेळी जर तुम्ही ही रेष ओढाल ना, तुम्हाला लक्षात येईल की ती वर्तुळाला अगदी टच करून चालली आहे. वर्तुळाला काय करून चालली आहे? टच करून चालली आहे.
होऊ शकतं. मी तुम्हाला सांगितलं ना, ही उभी रेष वर्तुळाला टच करू शकते किंवा वर्तुळाच्या बाहेरून येऊ शकते किंवा वर्तुळाच्या आतून येऊ शकते. येऊ द्या, ती रेष कुठूनही येऊ द्या, नो प्रॉब्लेम. पण ती काढायची टेक्निक कळाली का? ए पासून वर चॉप खाली चॉप, बी पासून वर चॉप खाली चॉप. आणि मग जिथं हा मध्यबिंदू प्राप्त झाला का, तो बिंदू आपल्यासाठी मेन आहे. ह्या बिंदूतून आणि याच्यातून असा एक कंस काढायचा. कसा काढला? इथं लोखंड टोक लावायचं, पेन्सिल याला लावायची आणि काढून घ्यायचा. असं कंस काढला की मग हा जो छेदनबिंदू असतो का, याला इथं नाव द्या, इथं नाव द्या आणि एक अशी स्पर्शिका काढून घ्या. झाली. लक्षात येते का? तुम्ही पूर्ण स्पर्शिकेला वेगळं नाव देण्याच्या ऐवजी इथं पण नाव देऊ शकता. फक्त इथं नाव द्या. समजा इथं नाव दिलं ओ टी, इथंच नाव देऊ आपण. कडेला नाव देण्याच्या ऐवजी इथं नाव देऊ. समजा एम एन, इथंच नाव देतो आपण. एम कॅपिटल द्यावं लागेल ना, स्मॉल देण्याची. एन जिथून स्पर्शिका काढतो. जमेल? मी ह्या 3 प्रकारच्या आकृत्या तुम्हाला दाखवलेल्या आहे. तिन्ही प्रकारच्या आकृत्या काढा आणि असेच 3 गणित मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे, ते पण करून दाखवा. तर मग तुम्हाला हा सराव संच लक्षात आला असा अर्थ राहील. आणि हे सगळं परत परत वाचा. आपण मग उद्या याचा डायरेक्ट प्रॅक्टिस सेट सेकंड घेऊ आणि मग आपला धडा संपेल. ओके बाळांनो? ओके बाळांनो, मी आत्तापर्यंत तुम्हाला 4 आकृत्या काढून दाखवलेल्या आहेत. तुम्ही त्या तर काढा. त्या तर तुम्हाला पूर्ण करायच्याच आहे. मी होमवर्कला तुम्हाला आणखी 3 गणितं देतोय. 5 वर इथं रेडियस 3 आहे आणि जो बाहेरचा बिंदू आहे तो 7.2 वर. इथं रेडियस 4.1 सेंटीमीटर आहे. बघा प्रश्न तुम्ही नीट समजून घ्या. 3 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 7.2 सेमी अंतरावरील बिंदूतून स्पर्शिका काढा. Draw a circle with radius 3 cm. Construct tangent to the circle from a point at a distance 7.2 cm from the center. ओके, हा एक 5वा प्रश्न. 6वा, 4.1 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 7 सेमी अंतरावरील बिंदूतून स्पर्शिका काढा. Draw a circle with radius 4.1 cm. Construct tangent to the circle from a point at a distance 7 cm from the center. ओके, त्याच्यानंतर शेवटचा एक प्रश्न बघा तुम्ही 7वा. 3.5 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 7 सेमी अंतरावरील बिंदूतून स्पर्शिका काढा. Draw a circle with radius 3.5 cm. Construct tangent to the circle from a point at a distance 7 cm from the center. ओके, तर हे तिन्ही गणित तुम्ही करा आणि मला आज सगळ्यांनी होमवर्क दाखवा बाळांनो. कळू द्या मला तुम्ही व्हिडिओ बघताय, तुम्ही अभ्यास करताय, हे मला कळू द्या. समजताय का? आणि तुम्हालाही लक्षात येईल तुमचा होमवर्क बरोबर येतोय की नाही येतोय. आणखी काही दिवस आपल्याला असाच अभ्यास करावा लागणार आहे. आता नक्कीच लवकरात लवकर आपल्या स्कूल ओपन होणार आहे. स्कूल ओपन झाल्या की क्लास पण ओपन होतील. देर इज नो प्रॉब्लेम. पण तुम्ही असाच अभ्यास चालू ठेवा. ओके बाळांनो? ठीक आहे.